तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि पुन्हा तो दिवस आलेला आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाचा. आणि आपल्या बाप्पाचं आगमन आहे म्हणजे परवा आहे गणेश चतुर्थी, नाही उद्या आहे गणेश चतुर्थी. आणि नेहमीप्रमाणेच आपण आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच बाप्पाचं आगमन करतो, बाप्पाला आणतो मूर्ती, मग रात्रीच आपण स्थापना करून घेतो. कारण की आपल्याकडे दीड वर्षाचाच गणपती असतो, त्यामुळे आपण रात्रीच आणतो. तर यावर्षी आपल्याकडे दीड वर्षाचे बाप्पाचे आगमन होणार आहे. आणि हा वर्ष चौथा वर्ष आहे. चौथा वर्ष बघता 3 वर्ष झाली आणि आता हा चौथा वर्ष आहे. तर बघूया, आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे. डेकोरेशनची ती व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. करताना आम्ही थोडीशी शूटिंग केली आणि बाप्पाचंही काम झालेलं आहे, म्हणजे बाप्पाला रंगरंगोटी जी केलेली आहे ती पण तुम्हाला दाखवेल. आणि बघूया आज तयारी काय काय करतो या. याच्यामध्ये वाईट पाहिजे, वाईट फुलं पाहिजे, वाईट त्या साईडला. ਮੈਨੂੰ ਦੱਸਦਾ ਸਹੀ ਜਾਨ ਮੰਗਦਾ ਮੈਂ ਤੇ ਤੂੰ ਜਾਨ ਵਾਰਦਾ ਆਪੇ ਨਿਕਲੂਗੀ ਨੀ ਤੂੰ ਹੱਸਦਾ ਸਹੀ ਤੇਰੇ ਵਿੱਚ ਨਸ਼ਾ ਪਹਿਲੇ ਤੋੜਦਾ ਕੁੜੇ ਸੋਹਣੀਏ ਸ਼ਰਾਬ ਦਾ ਤਣਾਵ ਲੱਗਦਾ ਸਾਡੇ ਤੋਂ ਚੜਾਈ. तर मित्रांनो, आम्ही डेकोरेशनचं जे सामान राहिलेलं थोडंफार ते घ्यायला आलेलो आणि मला थोडीशी सर्दी झालेली आहे. तर इथे ॲक्रेलिक शीट घ्यायला आलो आहे आम्ही अभिदाच्या दुकानात. तर इथे प्रिंट नाही झाली, पण ती आता प्रिंट होईपर्यंत थोडा वेळ थांबायला लागेल किंवा मग आम्ही जाऊन परत येऊ. काय निकिताईने अर्धी वाटी केली. ओके, अर्धी वाटी केली काय, तर अर्धी वाटी केली बोलते मी केलं. तर मित्रांनो, आम्ही डेकोरेशनसाठी हे बेल आणि त्यावरचं हे मणीची माळा त्याला चिटकवलं आहे ग्लूगननी. आणि आता आम्ही ते वर लावूया. आता आम्ही आलो आहेत पटेल मार्टला काही थोडंफार स्नॅक्स आणि खाऊ घ्यायला. तर आम्ही आता तिथे थोडंफार खाऊ घेतो आणि निघतो इथून फटाफट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकार्येषु सर्वदा. सबसे पहले पूजे हैं हम वो मेरे गणपति देवा. लाल बाग के राजा है जो उनकी करूं मैं सेवा. सबसे पहले पूजे हैं हम वो मेरे गणपति देवा. तर मित्रांनो, इथे डेकोरेशन आमचं पूर्ण झालेलं आहे.
आणि आता वाजले 10:30. तर आम्ही थोड्याच वेळात बाप्पाला जाऊ. दीदी श्री वेदांत सगळे आलेले आहेत. आणि आता थोड्या वेळात आम्ही फ्रेश होऊ. आणि डेकोरेशन कसं वाटलं ते सांगा नक्की. तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन? मस्त कोणी केला? सगळे ए चला आता आल्याने बोलते सगळ्यांनी मिळून केला. म्हणजे आम्हाला दोघांना सोडून आम्हाला दोघांना. थोडीशी सर्दी झालेली आहे म्हणून फुरफुर होतंय. ही श्रीषा पण आलेली आहे. तर आता आपण पटापट आपण आवरूया आणि नेमका काल्यावर सोबत आपण जाऊया मूर्ती घ्यायला. तर मित्रांनो मी थोडंसं फ्रेश होण्यासाठी घरी आलेलो आहे कारण की मला झाली सर्दी आणि थोडीशी स्टीम घेतली पाण्याची मी आणि आता थोडं बरं वाटतंय. तर मी आंघोळ पण केले तर फ्रेश वाटतंय. आणि आपण आता डायरेक्ट निघूया दादाकडे आणि तिकडनं आपण मूर्ती आणायला जाऊया डायरेक्ट. कारण की आता वाजत आले तर 11:30 वाजलेत. अर्धाच तास आहे. आपण पटकन तिकडे जाऊया आणि डेकोरेशन तुम्ही बघितलंच असेल ते मला दाखवेलच. चला तर जाऊया. आपली बाप्पाची मूर्ती सजवायला घेतली आणि आपल्याच ऑफिसमध्ये आता 12:30 वाजलेले आणि आपली मूर्ती सजवून पण झालेली आहे ऑलमोस्ट. गणपती बाप्पा मोरया. तर इथे बाप्पाची थोडीशी सजावट बाकी होती झालेलं आहे. त्याच्या खाली ओम गणपती नावाची पट्टी पण लावली. थोड्याच वेळात आम्ही इथून निघू आणि घरी जाऊन आपण बाप्पाची स्थापना करूया. म्हणजे काका वगैरे पप्पा सगळे बसलेले आहेत. मोरया. 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 गणपती बाप्पा तर मित्रांनो आपल्या बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि आता वाजले 3:30 आणि सर्दीने मला हैराण केलं आहे. तर आपण डायरेक्ट आता निघूया आणि झोपून घेऊया. उद्याच येऊया आता आरतीला. तर नेक्स्ट डे मी मॉर्निंगलाच लवकर दवाखान्यात आलो मम्मीसोबत कारण की माझी सर्दी थांबतच नव्हती.
आणि खूप जोरात पाऊस लागल्यामुळे आम्हाला अजून थोडा वेळ जास्त थांबायला लागलं. त्यामुळे आमची आरती ही मिस झाली. तर मित्रांनो, आम्ही क्लिनिकमधनं परत आलो आहे ते पटेल मार्टला. काल येऊन गेलो दादासोबत मी, पण आता ते टोस्ट राहिलेत घ्यायचे, ते घ्यायला आले आणि थोडंफार खाऊ अजून घेतो आहे आम्ही. मम्मीसोबत आलो आहे मी, मम्मी आणि मी. आता इथं येऊन घेऊ. आणि दवाखान्यात गेल्यामुळे माझी दुपारची आरती मिस झाली बाप्पाची आपली. पण बघूया, आता जाऊया आपण परत बाप्पाचं दर्शन करूया आणि बघू संध्याकाळी पण काय काय. तर तिकडनं मी आलो बाप्पाकडे, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि थोडेसे सिनेमॅटिक शॉट्स घेतले, थोडेसे फोटो काढले. त्यानंतर मग मी जेवायला बसलो. मित्रांनो, आता मी संध्याकाळच्या महाप्रसादासाठी ठेवून द्या खाली. इथं आता आपण टेबल मांडणार आणि जेवणाची तयारी ते सुरू होईल थोड्या वेळात. तर मी गेलो आपल्या बिल्डिंगमध्ये, जे शेजारी राहतात त्यांच्या घरीही गणपती होता आणि त्यांनी दिव्यांची फुलांची रांगोळी जी काढलेली ती खूपच सुंदर होती. नंतर मी बाप्पाचे दर्शनही घेतले जाऊन आणि त्यानंतर खूप आग्रह केल्याने मला परत एकदा जेवण करावे लागले. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6 आणि संध्याकाळ झालेली आहे. मी माझा आउटफिट चेंज केलेलं आहे. हा नवीन कुर्ता मी वेअर केला आहे आणि आता निघूया डायरेक्ट आपण आरतीला. मी थोडा वेळ झोपलेलो मेडिसिन घेऊन, आता मस्त वाटतं आहे. तर आता निघूया आपण डायरेक्ट आरतीला जाऊ आणि तिकडे महाप्रसादही आहे. तर सर्वजण आले असतील तर आपण जाऊया तिकडे आणि तुम्हाला दाखवतो काय काय मेन्यू आहे आपल्या जेवणात, म्हणजे महाप्रसादात. तर चला आपण जाऊया. तर आमचं मित्रांनो सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, जेवण करून झालं आहे. आता इकडे सगळे गप्पा करत बसले, त्यामुळे माझा आवाज पण थोडा छोटा येईल कारण की माझा घसा पूर्ण बसला आहे. ॲक्च्युली आता काय चालू तुमचं, पोरांचं खेळतात का तुम्ही? थोड्या वेळात बघू आपण, भजन वगैरे करू आणि गाणी वगैरे बोलू, आपण नेहमी बोलतो तसे. देवाला पाहू